नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथं सकाळी मी गावात आलेलो आहे पाणी घ्यायला. आणि इथं रुद्र शेठ आमचा अजून एक रुद्र आहे. आंबे विकू राहिला. कसे रे भाऊ आंबे? 20 रुपये किलो आहे. अरे हे वेगळे आणि हे वेगळे आहे का? ही वेगळी व्हरायटी, वेगळी व्हरायटी. आणि हा दादा माणूस काय करू राहिली इथं? हा दादाच आहे ना? का वेगळा आहे तो? तू किती जात शाळेत? मग 10 किलो आंब्याचे किती पैसे होईल 20 रुपयाना? 10 किलो आंब्याचे किती पैसे होईल 20 रुपयाना? लवकर सांग. पण लय लेट आलं उत्तर. म्हणलं ना. भैरवनाथाचं मंदिर आहे. सुग्रणींनी बघा किती नवीन खोपे केलेले इथं. आणि आपण आल्यानंतर उडून जातात त्या. गेल्या सर्व उडून गेल्या आता. काही पण आहे इथं. रस्त्यानं जातोय, टिट्या ओरडत आहे. आणि इथं टिट्याचं पिल्लू आहे. हे बघा, हे दिसतंय? हे टिटीचं पिल्लू. आंब्याकडे आलो होतो मी चक्कर मारायला. माझं जस्ट जेवण वगैरे झालं, आंब्याकडे आलो होतो मी चक्कर मारायला. आणि मला आंबा पिकलेला सापडला, केशर या. आणि जस्ट शाक आहे, पहिलीच आहे अशी या आंब्याची. भरपूर भारी आहे. अशा आहे साधारणतः. आणि हा आहे केशर आंबा. आता मी खातो. तर ह्या आंब्याला मला एक शाख सापडली होती, म्हणजे आंबा सापडला होता. आणि याला पण माझ्या भावाला सकाळी सापडला होता. आणि मला पण खाली पडेल सापडला होता, म्हणजे पाखरांनी खाल्लेला होता तो. तर रुची आली आणि रुची ते आंबे दोन्ही पण घेऊन गेली घरी. मी खाल्ला होता थोडा, ती तसाच घेऊन गेली. आता मी विचार करतोय का हे आंबे उतरून घ्यायचे खाली आणि पिकायला टाकायचे. पण घरी एकदा विचारतो, घरच्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यानुसार घेतो आता निर्णय. पण बऱ्यापैकी भारी झालेले आहे आता. हा बघा, तब्बत नाही आहे पण भारी झालेले एकदम. खतरनाक चमकायला लागलेले आंबे. आता बघतोय अजून काही भेटतं का मला, कारण केशर येतो आणि विशेषतः झाडावर पिकलेला आहे. तो इतका गोड राहतो ना, का विचारू नका. हे शाकीला थोडे लेट लागता. गावरान म्हणजे शाकीला म्हणजे आंबे पिकायला थोडे लेट लागता. गावरान जे असते ना, ते बरोबर असे अक्षय तृतीयाच्या ह्या सीझनमध्येच पिकायला लागता. पण आता हे कलमी आंबे असतात, तर यांचा काही ताळमेळ नसतो असा. म्हणजे ह्याच तारखेला पिकेल किंवा कॅलेंडर, आपल्या कॅलेंडरवर काहीच नसतं तसं. तसे गावरान बरोबर अक्षय तृतीयाच्या 4-5 दिवस आधी किंवा नंतर बरोबर पिकायला लागता. तर इथे मला एक शाख पिकलेली सापडली होती. आणि सुरेश मला म्हणाला होता की त्यांची एक बकरी ना आंबे खाती आहे. म्हणून मी त्या बकरीकडे घेऊन गेलो की ती खाती का नाही पायाला. खारी रे. ये देख, ये भी उसने खाया था। हमारा एक बैल था, वो भी बहुत आंबे खाता था. मेरे हाथ उंगली काय को खारी है. जा बरं, उस मार तक देख बाल तेरे को. नहीं, क्यों? मेरे पीछे अंडे देख ना, अंडे. इथं पण एक खोपा झालेला आहे आता. अंडे हा खोपा आहे. ये ऊपर करना पड़ेगा ऐसा. मला नाही माहित आता कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही. पानी में और लगते अंडे याच्यामध्ये. आणि हा तीर्थचं नाचायचं काम चालू आहे. दुपारचा टाइम आहे आणि 1 वाजून गेलेला आहे. आणि आम्ही आंबे खातोय
शाकी पडलेला आहे बघा. काही गोड आहे. त्याच कलर दाखव रुची कसा आहे. हे बघा कलर पण बघा. हा बघा काय कलर आहे. एकदम भारी पिकलं. कसं भारी कलर एकदम आणि गोड लागतोय विशेषतः. आणि मी पण खातोय एक. अजून एक हे आणि तिथं आत्ता एक पडलेला आहे परत. आणू का? नको राहू दे. पिकेला असेल पिकेलच आहे तो पडला म्हणजे. आण पिकेल आहे ना. तुम्हाला एवढे आंबे कसं काय कळते पिके? ते बघा. हे दोन आहे. अरे तू गोड आहे. लवकर सांगते. पप्पाला एवढ्या लवकर कसं काय सांगते तर काय माहिती. रुद्र आलेला आहे बरं का आमच्याकडे आता. त्याच्या पायाला ठेस लागलेली आहे त्याच्यामुळे लंगडत चाललेला आहे तो आता. रुद्र पण आलेला आहे आंबे खायला. कसा आहे रे. गोड आहे. गोड बाबा रुचीचा हात पा. रस माझले गोडे तूच कसा आहे. गोडे आंबट. मी दुसरा खातोय. आता पप्पा चालले वर झाडावर. पप्पा झाडावर चढले. आता एवढे चढले आता वर जायचंय त्यांना. दाल टूट जाएंगी तेरे वजन से. पप्पा चढले. आता तनू आली. बाय बाय करू आली. कुठे चालली का ती? अरे रमेश दाल टूट जाएंगी ऊपर मत जा. राजा में ऊपर. ले रमेश गिर गया तो मेरे हाथ में भी नहीं आएगा वो. नीचे सबको ले खा लेंगे उसको. पप्पा छान आहे एकदम. इतके आंबे निघले.